1956 साली सर्व भारतीयांना भरोशाची आर्थिक सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन सरकारने एक धाडसी निर्णय घेतला. या सरकारने सर्व खासगी इन्शुरन्स कंपन्यांचे मर्जिंग करून LIC ऑफ इंडिया सुरू केली. जर मी तुम्हाला म्हणालो की भारतामध्ये सर्वात मोठा इन्व्हेस्टर ना टाटा ग्रुप आहे, ना रिलायन्स ग्रुप आहे, ना अदानी ग्रुप आहे, तर तो एक सरकारी कंपनी LIC ऑफ इंडिया आहे, तर आश्चर्य वाटायला नको. LIC ही फक्त प्रॉफिट पाहत नाही तर लोकांचे भविष्य देखील सुरक्षित करते. आज इन्शुरन्स ही जर प्रत्येक व्यक्तीची गरज वाटत असेल तर ती फक्त आणि फक्त LIC मुळेच. शहर, जिल्हा, तालुका इथपासून ते खेड्यापाड्यामधील वाडी वस्तीपर्यंत तुम्हाला LICचा कस्टमर मिळेल. LIC ही फक्त एक इन्शुरन्स कंपनी नसून आपल्या भारताचा आर्थिक कणा आहे. हायवे, रेल्वे, बँक, पॉवर प्लांट LICने प्रत्येक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ज्या वेळेस इकॉनॉमी किंवा शेअर मार्केट कोसळते त्या प्रत्येक वेळेस LIC त्या ठिकाणी उभी असते स्टेबिलिटी आणण्यासाठी. एवढंच नाही तर LIC मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे LICची उपस्थिती फक्त भारतातच नाही तर फिजी, मॉरिशियस, सिंगापूर, UK, बहरीन, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अबुधाबी, दुबई, कुवेत, ओमान आणि कतार इतक्या देशांमध्ये LICने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सरकारच्या सोशल वेलफेअर स्कीम जसे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही LIC शिवाय शक्यच नाही. LIC अशा लोकांपर्यंत सोशल सुरक्षा पोहोचण्याचे काम करते जे लोक इन्शुरन्स घेण्याचा विचार देखील करू शकत नाही. LICची एकूण ॲसेट व्हॅल्यू ही 54 लाख करोडपेक्षा अधिक आहे. म्हणजे जर LICला एक देश म्हटलं तर जगातील 150 देशांपेक्षा श्रीमंत देश ही LIC ठरेल. IPO नंतर देखील भारत सरकारचा LIC मध्ये 96.5% एवढा हिस्सा आहे. हा आकडा आजही हे सिद्ध करतो की LIC ही लोकांची कंपनी आहे. LIC मार्केटिंगवरती खूप कमी पैसा खर्च करते कारण आजही इन्शुरन्स म्हणलं की भारताला आकार देणारा ब्रँडचे नाव समोर येते ते म्हणजे LIC. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.